रोजची जी एक्सपायरी एनएससीची येणारी ती मोठी संधी का जोखीम? हो मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं की आता सेबी आता एक वीकली एक्सपायरी बंद करण्याच्या मार्गावर आहे. पण एकीकडे हा निर्णय आणि दुसरीकडे एनएससी आयपीसीच्या निफ्टी 50 ऑप्शन मध्ये 0 डे टू एक्सपायरी सुरू करते. आणि आम्ही तेव्हा विचारलं होतं तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे का? तुम्ही कित्येक जणांनी सांगितलं होय आम्हाला डिटेल व्हिडिओ हवंय. आणि आम्ही तुमच्या सांगण्यावरून आजचा हा स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय. आता महत्वाची गोष्ट काय की नॉर्मली एक्सपायरी येणार हे सगळ्यांनी ऐकले, परंतु ज्याच्यामध्ये आपण महत्वाची गोष्ट आहे की एनएससी आयपीसी नेमकं काय आहे. आता हे 0 डे टू एक्सपायरी याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कोण कोण आणि कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता, याचा इन्व्हेस्टर्सना नक्की काय फायदा आहे, याच्यामध्ये काय रिस्क आहे, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे याच्यामध्ये अकाउंट कसं ओपन करायचं आणि त्याच्या अटी काय आहेत, अशा बऱ्याच गोष्टींवर मी आज चर्चा करणार आहे. आणि अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी तुमच्याकडे आता नाहीये आणि याच्यामध्ये तुम्हाला करता पण येणार नाहीये, पण तुम्हाला ती कोणच सांगत नाहीये, जी व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला कळेल. त्यामुळे सगळा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका मित्रांनो, कारण खूप सारं नॉलेजेबल आज काहीतरी आपण शिकणार आहोत. नमस्कार, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्विकली प्रेस करा. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की थर्सडे एक्सपायरी आली आहे, ऑप्शन ट्रेडर्स तयार राहा, कारण आता हा एक खेळ बदलणार आहे. पण एनएससी इंटरनॅशनल एक्सचेंजला आपण शॉर्ट मध्ये एनएससी आयपीसी जे म्हणतो, काही दिवसापूर्वी एक मोठी घोषणा केली की ज्याच्यामध्ये 0 डे टू एक्सपायरी, ज्याला 0 DT असंही बोललं जातं, त्याचे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट 13 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहेत आणि तेही आपल्या निफ्टी 50 इंडेक्सवर. म्हणजे आता तुम्हाला दररोज एक नवीन एक्सपायरी पाहायला मिळणार आहे. पण चला समजून घेऊयात महत्वाची गोष्ट म्हणजे एनएससी आयपीसी काय आणि भारतीय गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय होतो. एनएससी आयपीसी म्हणजे काय, तर एक एनएससीचं इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर आहे. याच्यामध्ये ओके, ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची पूर्ण मालकीची एक असलेली सबसिडरी कंपनी आहे, बरोबर, जी गिफ्ट सिटी मध्ये आहे. ओके, आता ही गिफ्ट सिटी कुठे आहे, तर गुजरात मध्ये आहे. त्याला सगळ्यांना माहितीच आहे, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असं याला बोललं जातं. आता इथेच का ओपन केली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओच्या शेवटपर्यंत क्लिअर होऊन जाईल. आता एक इंटरनॅशनल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे भारतीय गुंतवणूकदार, एनआरआय आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जागतिक शेअर्स मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये व्यवहार करू शकतात. ही महत्वाची गोष्ट इथे नमूद करा. इथे व्यापार अमेरिकन स्टॉक सारख्या, म्हणजे त्याला आपण अमेरिकन एडीआर्स म्हणत असतो किंवा यूडीआर्स जे असतात त्याच्याद्वारे केला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर हे ग्लोबल गेटवे आहे जिथून भारतीय इन्व्हेस्टर्सना इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रवेश मिळतो. आता बघूया हे 0 डे टू एक्सपायरी याच्यामध्ये काय आहे. ओके, आतापर्यंत बघितलं आपण एनएससी आयपीसी काय होतं. आता 0 डे टू एक्सपायरी थोडं वेगळं आहे इंडियन लोकांसाठी याच्यामध्ये. म्हणजे ज्या दिवशी ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट ओपन होतं त्याच दिवशी ती क्लोज पण होणार आहे, अर्थात एक्सपायर होणार आहे. म्हणजे सकाळी 6:30 ते चालू होईल ट्रेडिंग, त्याच्यामध्ये ते ओपन होईल, कारण हे इंटरनॅशनल मार्केट सकाळी 6:30 चालू होतं तेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट ओपन होईल आणि दुपारी 3:30 जेव्हा आपलं मार्केट बंद होतं तेव्हा ते बंद होऊन जाईल, म्हणजे एक्सपायरी होणार आहे. म्हणजे इतकी फास्ट मुव्हिंग ऑप्शन याच्यामध्ये सेगमेंटमध्ये यापूर्वी कधीच नव्हता. आता एनएससी आयपीच्या सर्क्युलर नुसार प्रत्येक 0 DT ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये जी काही कंडिशन आहे ते एक लिमिटेड टाइम ठरलेला असेल. ओके, तो सेम डेला एक्सपायर होणार आहे आणि लगेच पुढच्या दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट चालू होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी 5 सलग आठवड्यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग साठी तुम्हाला उपलब्ध असतील. आता ते कसे, तर तुम्ही स्क्रीनवर पाहूच शकता अशा पद्धतीने त्या येणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी आता एक्सपायरी, आता ही खास गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी असं म्हणू शकतो याच्यामध्ये. तर ही जी एक्सपायरी ही मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे याच्या वेळी असेल. म्हणजे एक नवीन संधी ऑप्शन ट्रेडर्स कॉन्ट्रॅक्टला याच्यामध्ये मिळणार आहे. आता शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये वाढतील, मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढायची पण शक्यता याच्यामुळे. पण आता प्रश्न याच्यामध्ये पडतो याच्यामध्ये की ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये कोण ट्रेडिंग करू शकतं, बरोबर आहे ना, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण तुमच्याकडे जे काही ब्रोकरचं अकाउंट आहे ना, कदाचित त्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिसत नसेल किंवा दिसणार नाहीये. तर महत्वाची गोष्ट म्हणजे एनएससी आयपीसी वर खालील गुंतवणूकदारच या 0 DT कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे ते कोण, तर रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल्स आणि रिटेल इन्व्हेस्टर्स जे फेमा आणि आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम्स अर्थात एलआरएसच्या अंतर्गत पात्र आहेत. आणि कोणतीही भारतीय रहिवासी व्यक्ती एनएससी आयपीसी मध्ये अकाउंट ओपन करू शकते आणि इन्व्हेस्टमेंट पण करू शकते. आता दरवर्षी परदेशी गुंतवणुकीची मर्यादा जी याच्यामध्ये $US मार्फत $2,50,000 इतकी याच्यामध्ये. ओके, तसेच
महत्वाची गोष्ट म्हणजे NRI आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे FIDIs वगैरे पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, म्हणजे त्यांना पण इकडनं ओपन सोर्स दिलेला आहे. आता याच्यामध्ये अकाउंट कसं ओपन करायचं ते आपण थोडं पाहूया, कारण याच्यामध्ये काही अटी शर्ती पण त्यांनी ठेवलेल्या आहेत. सर्वप्रथम NSE IPC मध्ये रजिस्टर असलेले ब्रोकर तुम्हाला याच्यामध्ये निवडावं लागेल. तुम्हाला वाटेल अरे छान, माझ्याकडे तर ऑलरेडी ब्रोकर आहे. नाहीये, याच्यामध्ये सध्याच्या कंडिशन NSE IPC वर 60 पेक्षा जास्त ब्रोकर्स नोंदणीकृत आहेत. त्याच्यामध्ये जे गिफ्ट सिटी मध्ये विविध ट्रेडिंग आणि क्लिअरिंग सेवा देतात. आता याच्यामध्ये स्क्रीनवर मी तुम्हाला खूप सारी नावं दिली जे रजिस्टर ब्रोकर आहेत त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये काही वेगळी नावं जसे की आशिका ब्रोकिंग, ग्लोब कॅपिटल, नोवामा कॅपिटल अशी बरीच नावं याच्यामध्ये आहेत. ओके, ह्या यादीचं मध्ये तुम्हाला बघितल्यावर कळेल की कुठल्या ब्रोकरला याच्यामध्ये आता एंट्री मिळालेली आहे. याच्यापैकी तुम्हाला कुठलाही ब्रोकर निवडायचा आहे, तुमच्या चॉईसनुसार. आम्ही याच्यामध्ये काही नाही सांगू शकत कुठलं केलं पाहिजे याच्यामध्ये. आता तुम्हाला तिथे डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल, त्याच्यानंतर प्रोसेस होते डीमॅट अकाउंटची म्हणजे KYC ने. आणि याच्यामध्ये KYC साठी तुम्हाला LRS कागदपत्र म्हणजे पॅन, आधार, ऍड्रेस प्रूफ, भारतीय असल्याचा दाखला, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये ओपन करून द्यावं लागेल याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय नागरिकांना गिफ्ट सिटीद्वारे जागतिक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण सहभागी होता येणार आहे, प्लस बाहेरच्या लोकांना पण याच्यामध्ये अकाउंट ओपन करता येईल, तेही पूर्णपणे नियमबद्ध पद्धतीने. म्हणजे या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय तुम्हाला जाणवली का? ओके, की आपल्याला वाटतं अरे चला इंटरेस्टिंग आहे, पण ही जी काही लिस्ट मी तुम्हाला आता दाखवली होती त्याच्यामध्ये झिरोधा, अपस्टॉक, एंजल वन, ग्रो हे अजून पण लिस्ट नाहीये त्याच्यामध्ये. यांना अजून इकडे एंट्री मिळाली नाहीये. हा, आता झिरोधाची प्रोसेस चालू आहे. ते म्हणतात की आम्हाला NSE IPC चा ऍक्सेस पाहिजे, परंतु त्यांच्याकडे अजून तो ऍक्सेस आलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला जो काही मनामध्ये प्रश्न होता की माझ्या ब्रोकर थ्रू करू शकतो, नाही, ह्याला सध्या तरी आपले नॉर्मल जे काही वापरात ब्रोकर आहेत ते नाहीत, इंडियामधलेच इतर ब्रोकरला याच्यामध्ये मिळालेले आहे. आता थोडं इन्व्हेस्टरचा विचार केला तर गुंतवणूकदारासाठी अपॉर्च्युनिटी रिस्क कशी आहे हे थोडं आपण इन डिटेल मध्ये याच्यामध्ये पाहूया. मित्रांनो, हे झिरो DTE कॉन्ट्रॅक्टचं मुख्य आकर्षण खूप काय आहे तर ज्याच्यामध्ये नॉर्मली आपल्याला असं वाटतं की एका दिवसातच एक्सपायर होणार आहे, पण जोखीम पण तितकीच आहे, कारण ही अतिशय शॉर्ट ड्युरेशन ऑप्शन असतात जे एका दिवसासाठीच असतात. म्हणजे मार्केटमध्ये छोटे बदल जरी झाले तरी प्रीमियम जोरात वाढतील, हाय रिस्क हाय रिवॉर्ड असाच हा नॉर्मल याच्यामध्ये खेळ राहील. याचा मुख्य फायदा इंट्राडे ट्रेडर्स आणि अल्गोरिदम ट्रेडर्स घेऊ शकतात, जे मार्केटमध्ये मुवमेंटचा अंदाज फास्ट मध्ये लावतात. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी योग्य नाही. मला असं वाटतं त्यांनी लांब राहिलेलंच उत्तम राहील. तर मित्रांनो, NSE IPCच्या मुळे जागतिक स्तरावर भारताने एक नवीन मुद्दा गाठलेला आहे. रोज एक्सपायरीचं नवीन पाऊल भारतीय मार्केटमध्ये ओपन होत आहे, ज्याच्यामुळे लिक्विडिटी, पार्टिसिपेशन आणि मार्केट डेप्थ वाढणार आहे. पण लक्षात ठेवा, ही जेवढी मोठी संधी आहे तेवढाच जोखीम पण आपण याच्यामध्ये वाढवतोय. म्हणून ट्रेडिंग करण्यापूर्वी नक्कीच रिस्क मॅनेजमेंटचा वापर करा. आता महत्वाची गोष्ट की आपण म्हणतो की अरे गिफ्ट सिटी काय, NSE IPC का ओपन केलेलं आहे, तर त्या मुद्द्याकडे येतो. तुम्हाला लक्षात ठेवा, तत्पूर्वी तुम्ही जर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि तुमच्याकडे चांगला ब्रोकर नसेल जो सपोर्ट देतोय असं नसेल तर आम्ही त्याची लिंक पण खाली दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून तुम्ही इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू शकता याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी काही गिफ्ट सिटी आहे ह्याच्यामध्ये जे काही अकाउंट आपण ओपन करतो हे कसं करतोय, काय करतोय तर आपण जाणून घेतलं. पण SGX निफ्टी नावाची गोष्ट वाकील 1 वर्षापूर्वी आपण ऑब्झर्व्ह करत होतो. आता SGX निफ्टी बंद केली, जे सिंगापूर मार्केटला आपलं लिस्ट होतं. इंडियामध्ये गुजरातमध्ये गिफ्ट सिटीची स्थापना केली, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटशी आपल्याला कनेक्ट करतात आणि तिकडे NSE ने त्यांचं IFSC युनिट त्याच्यामध्ये ओपन केलेले आणि त्याच्या मार्फतही होतात का तर जे काही जगभरामधले ट्रेडर्स आहेत त्यांना इंडियन मार्केटचा ऍक्सेस मिळावा, त्यांना याच्यामध्ये पोझिशन घेता याव्यात, त्यांना हेजिंग करता यावं. आणि हेजिंगसाठी त्यांनी डेली एक्सपायरी आणलेली आहे. ह्या डेली एक्सपायरीचा फोकस इंडियन ट्रेडर्स नाही आहेत, इंटरनॅशनल ट्रेडर्स आहेत ज्यांच्या मोठ्या पोझिशन्स इंडियन मार्केटमध्ये असतात, त्यांना हेज करता यावं. हा, आता आपण याचा वापर करून इंटरनॅशनल मार्केट म्हणजे अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स तर खरेदी करू शकतो. समजलं? महत्वाचा मुद्दा काय फोकस करायचा म्हणून तुम्हाला मी सांगितलं. एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला करता येणार नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे डेली एक्सपायरीच्या मागे पडू नका. महत्वाची गोष्ट वीकली आणि मंथली एक्सपायरी तुम्ही किती ऍक्युरेट आहात ह्याच्यावर फोकस करा, जेणेकरून आपण या मार्केटमध्ये टिकून राहू. आमचा हेतू होता इन डेप्थ मध्ये नॉलेज देणं, इन्फॉर्मेशन देणं, जे आम्ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून पोहोचवलं. आता व्हिडिओ कसा वाटला हे तुमचं काम आहे, याच्यामध्ये आम्हाला आवर्जून सांगणे. काय गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या तेही सांगा. आणि मित्रांनो, मराठीमध्ये आम्ही बनवतो. आम्हाला वाटतं की मराठी माणसाला इन डिटेलमध्ये माहिती आपल्या मराठी चॅनलवरून मिळायला पाहिजे. त्यामुळे हक्काने जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.